नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। नाशिक आणि परिसरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड, जेल रोड परिसरातील हिंद शक्तीनगर येथे कैवल्येश्वर महादेव मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। यावेळी परमपूज्य राष्ट्रसंत जगत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपाप्राप्त शिष्य परमपूज्य संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण विधी संपन्न झाला। यावेळी हरिभक्तपरायण शिवा महाराज आडके यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 3 दिवस होम, हवन, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 15 फेब्रुवारी रोजी सदर मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी कार्यसम्राट आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले, प्रभागाचे नगरसेवक विशालांना संगमनेरे, शरद मोरेसर, राहुल अप्पा बेरड, कविताताई ढोले, वैभव टिळे, योगिता संतोष पवार, शीतल नरोडे, मधुकर वाघ, अभय सुभाष सूर्यवंशी, किरण चंद्र मोरे, प्रवीण गोतीसे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी आरती करण्यात आली, त्यानंतर आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतलाय। महाराज मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नगरसेवक विशालांना संगमनेरे, आपले शरद माळवेताई, राजाभाऊ बोराडे, शंकरनाना बोराडे, जगनतात्या बोराडे, राहुलप्पा बेरड, आपल्या सर्वांचे लाडके गोतीसे महाराज आणि ज्यांच्या माध्यमातून हे मंदिर उभं राहते अशा आमच्या भगिनी कविताताई, उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर मी आज स्वतःला भाग्यवान समजतो की आज महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीला 5 मंदिरांचं लोकार्पण आज माझ्या हस्ते होतं। 5ही मंदिरं हे आपण आमदार निधीतून बांधलं। खरं तर वर्षभरापूर्वी निवडणूक झाली, निवडणुकीनंतर मी आजारी पडलो आणि फक्त देवाच्या कृपेने मी आज इथे उभा आहे आणि देव काय करू शकतो, जर चांगला माणूस असला त्याच्या मागे उभा राहतो। आमचे शरद मोरे सर आहेत, 2 दिवस आधी त्यांना त्रास झाला, ते ॲडमिट होते आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं। अण्णा वगैरे सगळ्यांचं याच्यात मोठं सहकार्य आहे, परंतु शरद मोरे सरांना पण देवाच्या कृपेने आज ठणठणीत बरं केलं, इथे आज उभं केलं। त्याच्यामुळे देव चांगल्या माणसाच्या पाठीशी नक्कीच उभं राहतो आणि माझ्या माता भगिनींना खरंच मी धन्यवाद देतो, कारण मी जिथे जिथे फिरतो, काल काही ठिकाणी गेलो तिथं सभामंडप होते आणि त्या सभामंडपात कोणी तरुण मुलं बसतात आणि गैरव्यवहार करतात, परंतु जेव्हा जेव्हा एक मंदिर होतं तेव्हा एक पोलीस चौकी ही कमी होते, कारण त्या मंदिरात बसल्यावर सगळ्या माता भगिनी असतात, ज्येष्ठ असतं, त्यांचं त्या परिसरात लक्ष असतं, लहान मुलं असतात आणि तिथे एक धार्मिक स्वरूपाचं वातावरण तयार होतं आणि त्याच्यामुळे आज इथे कैवल्येश्वर महादेव मंदिराच्या माध्यमातून एक चांगला परिसर इथं तयार होतोय। त्याबद्दल मी कविताताईला, गोतीसे महाराजांना आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आमच्या विशालांना आणि मोरे सरांनी आणि इतरांनी या मंदिरासाठी अतिशय फॉलोअप घेतला, त्याबद्दल विशालांनाला पण खरंच मनापासून धन्यवाद देतो, कारण एक तरुण युवक काय काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विशालांना आहे। ते प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष घालतात, वेळ पडली तर स्वतःच्या खिशातून खर्च करतात, परंतु माझ्या प्रभागात कुठलीही कमी पडायला नको यासाठी जे थोडके लोक काम करतात त्याच्यात विशालांना एक मोरे सर आहेत आणि त्याच्यामुळे इथं काही लागलं याच्या पुढे आता आपण ग्रीन जिम इथं बसवली, लहान मुलांना जरी काही खेळणी लागली किंवा काही डोम वगैरे करायचं झाला कार्यक्रमासाठी तर मला सांगा, आपण नक्कीच त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ। जे जे कामं असतील ते सांगा। जरी आमच्या माळवेताई असतील, बोर्डेताई असतील, या जरी यावेळेस कुठेतरी त्या कमी पडल्या असतील तरी पुढच्या पंचवार्षिकला देवाच्या कृपेने मला वाटतं त्या पण नक्कीच आपल्या नगरसेवक म्हणून येतील आणि त्याच्यामुळे भगवान के घर में देर है अंधेरने आपण म्हणतो तसं ही एक सुरुवात असते आणि सुरुवात जी असते ते सातत्य ठेवलं तर देव नक्कीच आपल्या मागे उभं राहतो। आपल्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि खूप कार्यक्रम असल्यामुळे आपली रजा घेतो। अण्णाच्या वतीने, शरद मोरे सरांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। जय श्रीराम। ह्या सर्वांचं श्रेय खऱ्या अर्थाने राहुल भाऊंचं आहे। राहुल भाऊंनी विशालांना झालं, मी झालं, आम्हाला किंवा आमच्या सर्व सहकाऱ्यांना मोठा याचा
मान दिला, परंतु खरं श्रेय हे राहुल भाऊ खंबीरपणे आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळे हे सर्व या ठिकाणी आज संपन्न झालेले आहे. आणि महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर मंदिराचं या ठिकाणी लोकार्पण होतंय. आणि भाऊंनी सांगितलं की खरंच देव हा आपल्या पाठीमागे असतो, चांगलं काम करत जा. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि मला त्याचा चांगला प्रत्यय आलेला आहे. आणि खरं हे जे सर्व श्रेय आहे ते फक्त राहुल भाऊंमुळे आहे. आणि खऱ्या देव म्हणजे बघितलं तर देवाच्या रूपात आम्ही राहुल भाऊंना बघतो, त्यांच्यामुळे हे झालेलं आहे. राहुल भाऊ त्यांचं हे सांगत नाही, पण त्या अर्थाने राहुल भाऊंमुळे असं